भिगवणच्या बाजारपेठेतून भर दुपारी 21 वर्षांच्या मुलीचं अपहरण करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले आणि शोधासाठी 6 पथकं स्थापन केली। या आरोपींनी मुलीची आई आणि भावाच्या डोळ्यात तिखट टाकून मुलीला गाडीवर बसवलं होतं। पाहता पाहता वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि दौंड तालुक्यातल्या या मुलीसाठी हिंदुत्ववादी संघटनाही जमल्या। अशातच मुलीचा एक व्हिडिओ समोर आला की माझं कोणतंही अपहरण झालं नसून मी स्वतःच्या मर्जीने मुलासोबत आले। त्यातच या प्रकरणाचा छडा पोलिसांनी अधिक ताकदीने लावावा यासाठी गोपीचंद पडळकर थेट भिगवणला दाखल झाले आणि संध्याकाळी संग्राम जगतापांसह त्यांनी जन आक्रोश मोर्चाही काढला। ही सगळी परिस्थिती असली तरी संबंधित मुलीच्या गावकऱ्यांकडून अशा काही गोष्टी ऐकायला मिळतात ज्यावरून मुलीने जो व्हिडिओ पाठवलाय तो खरा आहे की खोटा यावर शंका घ्यायला जागा आहे। तर सगळ्यात आधी गोपीचंद पडळकरांनी जेव्हा मुलीच्या गावचं नाव ऐकलं तेव्हा सगळे कार्यक्रम रद्द करून ते भिगवणला दाखल झाले। या मुलीच्या प्रकरणात नेमकं बॅकग्राऊंड काय आहे आणि गोपी शेठने हा विषय पर्सनल का केलाय त्याचीच स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे। 22 तारखेला असलेल्या लग्नाची खरेदी करण्यासाठी एक आई आपल्या मुलीला दौंड मधल्या गावातून भिगवणच्या बाजारपेठेत आणते आणि सोबत मुलगाही असतो। मुलीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिचं लग्न झालं की या आईची एक मोठी जबाबदारी पार पडणार होती, कारण पतीच्या निधनानंतर मुलांना माहेरच्या साथीने या आईने सांभाळलं होतं आणि मुलीचं शिक्षण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही पूर्ण केलं होतं। संबंधित मुलीचं शिक्षण आणि तिची सगळी जबाबदारी यात खरं तर तिच्या मामाच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे, कारण वडील गेल्यानंतर आईसाठी तेच मोठा आधार होते। ही मुलगी 12वी नंतर पुढच्या शिक्षणासाठी बारामतीला होती। या कुटुंबाला जवळून ओळखणारे लोक सांगतात की व्हिडिओत जे मुलगी सांगते की आमचे प्रेम संबंध आहेत आणि माझ्या इच्छेने करते ती थेअरी पटत नाही, कारण हे प्रेम संबंध गेल्या 2 वर्षांपासून असल्याचं मुलगी सांगते, पण ती 3 वर्षांपासून बारामतीत शिक्षणासाठी आहे। मग गावातल्या मुलासोबत संपर्कात कशी राहील? बारामतीत शिक्षण घेतल्यानंतर मुलीचं लग्न ठरलं होतं आणि हे लग्न तिच्याच इच्छेने ठरवण्यात आलं। यात कोणतीही जबरदस्ती नव्हती। अत्यंत साधारण कुटुंबातल्या या मुलीवर घरापासून 200 मीटर अंतरावर असलेल्या मुलाचीच नजर असेल असा विचारही गावातल्या कुणी आजपर्यंत केला नव्हता। मुलीच्या नातेवाईकांसोबतच या कुटुंबाला जवळून पाहणाऱ्या लोकांनाही वाटतं की मुलीने जो व्हिडिओ पाठवलाय तो एकतर जबरदस्तीने तयार करण्यात आलाय किंवा मुलीचं संमोहन करण्यात आलंय। भिगवणच्या बाजारातून मुलीच्याच गावातला झहीर हरून शेख आणि त्याच्या भावाने अपहरणाचं धाडस केलं होतं। या तिघांच्याही शोधासाठी 6 पथकं स्थापन झालेत आणि अजूनही कोणताही सुगावा लागलेला नाही। सुरुवातीचा अंदाज यावा यासाठी पोलिसांनी 1 महिन्याचा CDR मागितला होता। यामधून स्पष्ट झालं की मुलगी आणि आरोपी हे सातत्याने संपर्कात होते। लग्न ठरल्यानंतरही हा जो वाढलेला संवाद होता तो नेमका कशासाठी होता आणि लग्न मोडण्यासाठी आरोपींचा मुलीवर दबाव होता का याचाही पोलीस शोध घेतायत। खरं तर मुलगी सज्ञान आहे, त्यामुळे तिच्या इच्छेने निर्णय घेऊ शकते, मात्र आरोपींना शोधून काढून पोलीस दोघांचाही जबाब घेणार आहेत। या जबाबातही मुलीने जर सांगितलं की मी स्वतःच्या इच्छेने गेले होते तर याला अपहरणाची केस मानता येणार नाही, पण जर मुलीने जबाब दिला की हे अपहरणच होतं तर मात्र आरोपीच्या मुसक्या आवळल्या जातील। पण 48 तास होऊनही पोलिसांना हे तिघही सापडलेले नाहीत। दुसरीकडे या केसमध्ये गोपीचंद पडळकरांची एंट्री झाली। पडळकर असतील किंवा संग्राम जगताप, जन आक्रोश मोर्चाचं प्रतिनिधित्व करणारे हे आमदार महाराष्ट्रात जिथेही हिंदूंवर अन्याय होईल तिथे जातात। भिगवणच्या प्रकरणातही हिंदू मुलीचं मुस्लिम तरुणाने अपहरण केलंय ही घटना सगळ्यांना माहीत झाल्यानंतर वातावरण प्रचंड तापलं। पोलिसांसमोर आव्हान होतं की याला धार्मिक वळण मिळू नये, कारण हा सगळा परिसर आधीच संवेदनशील आहे। भिगवण पासून काही अंतरावरच 6 महिन्यांपूर्वी एक मोठी दंगल पुणे ग्रामीण पोलिसांनी अनुभवली होती। त्यामुळे अधीक्षक संदीप सिंह गिल ही सगळी परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतः दाखल झाले। तोपर्यंत पडळकर भिगवणला आलेले होते। मोर्चाची तयारी सुरू असतानाच मुलीचा जो व्हिडिओ आला त्याने पडळकर आणखी संतापले, कारण पडळकरांसाठी हा विषय तोपर्यंत पर्सनल बनलेला होता। मुलगी कोणत्या गावातली आहे हे ऐकल्यानंतर पडळकरांनी सगळे कार्यक्रम सोडले आणि भिगवण गाठलं, कारण हे गाव पडळकरांना मानणारं आहे।
पडळकरांनी मुलीच्या कुटुंबासोबत जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांना कुटुंबाने सांगितलं की मुलीसोबत हे सगळं जबरदस्तीने केलं जातंय, तिचं लग्न तिच्या मर्जीनेच आम्ही ठरवलं होतं. बापाविना असलेल्या या मुलीला आधार देण्यासाठी पडळकरांनी कुटुंबाला मुलगी परत आणण्याचा शब्द दिला आणि कुटुंबाला आश्वस्त केलं. भिगवणच्या या केसला कुणी धार्मिक अँगल दिला तर हे प्रेम प्रकरण समजून याकडे अनेकांनी दुर्लक्ष केलं. पण या मुलीच्या कुटुंबाची जी बाजू होती ती पोलिसांनी विचारात घेतली. अर्थातच मुलीचा जबाब येईपर्यंतच पोलिसांनाही ही बाजू विचारात घेता येईल. या तिघांनाही शोधल्यानंतर पोलिसांकडून मुलीचं समुपदेशनही केलं जाणं अपेक्षित आहे. कारण सततच्या संपर्कामुळे मुलीच्या मनावर कोणत्या गोष्टींचा प्रभाव टाकला गेला आणि मुलगी कुटुंबाच्याही विरोधात का गेली हे समुपदेशनातून समोर येईल. स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार जरी मुलीला असला तरी पोलिसांकडून समुपदेशन करून खरंच मुलीचं प्रेम आहे की संमोहन झालंय यातला फरकही स्पष्ट केला जाईल. मात्र या प्रकरणाने एका आईच्या मनाचं जे खच्चीकरण झालंय ते न भरून निघणारं आहे. तर अशाच व्हिडिओसाठी story.com ला नक्कीच सबस्क्राईब करा.